बहिणीनं आज बघा नवीन जाग्यात एकदम सगळं नवं दिसतंय. आज कुठं आलोय फुकसंगीला तर आज मी पण पहिल्यांदाच आली मी तर काय लय वेळ आली. मी पण पहिल्यांदाच आली आहे. मग त्यामुळे काय माहित नाही कुठलं गाव आहे कुठलं नाही. पण मंगळवारीच्या मोर आहे. मंगळवाडीच्या मोहर आहे बघा बहिणीनं. गाव कोणचं? फुकसंगी. हा बघा ती गाव त्यांची त्यांच्या घरी नाशिक त्यांच्या घरी आलो आता. जरा पाणी फिनी चहा पाणी झालं. तिकडं चालू आहे मटण फिटन करायला. पण लय मोठा घोटाळा झाला. मटण खात नाही, मी पण खात नाही, सुवर्णा ताई पण खात नाही त्या, काशीगावच्या ताई पण खात नाही त्या. आज रविवार आहेत आणि मला तर ज्येष्ठी पुण्य झाल्याशिवाय खायचंच नाही. त्यामुळे एवढा मोठा राडा झाला इकडं आपल्या ताईंची. तयारी चालू आहे. सगळेजण बाहेर गप्पा आणत बसले. ते आपलं चुली मोहर गरम होत मुलकाचं गहमानं डबाबले त्या. ते मेन व्यवस्थित दाखवते नेमकं त्या काय करते त्या काय नाही. काय बटाट्याची भाजी ही तर काय अयो कसा कट आलाय गय. आपल्यासारखा दणका आहे बाबा इकडं. पण इकडं काय शाबू, इकडं लिंबाची तयारी चालू आहे. इकडं भाकरी तयारी करून ठेवली हो ह्या इकडं. सगळी काय अशी तयारी एकदम जोमात चालू आहे. होय पण खायचंच नाही. काय करायचं? सगळा प्लॅन कॅन्सल झाला. होय तुम्ही खाताय का? चालतंय. इकडं काय चालू आहे? इकडं काय चालू आहे? त्यांचं माळवण ह्याचं नाव आहे का तारापूरला? कधी बोलावती ना. पण घर मस्त आहे बरं का ताई. घर एक नंबर आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतंय छोटं मोठं कसलंही असतंय. प्रत्येकाचं स्वप्न असतंय घर असावं एक. असं घर माझं तर लय स्वप्न आहे. कुणाष्ट आता कधी पूर्ण होतंय कवा नाही. पोरांच्या लग्नात एवढं लांब कशाला आहे का ना. घर पहिल्यांदा पोरांची लग्न करायची म्हणजे घर पहिल्यांदा बांधावं लागतंय. काय करायचं? हे नाही एवढं तुम्हाला पुरत नाही. तुम्हाला अजून बांधावंच लागतंय. पुरी गेलं नांदा एका पोराला 2 पोराला लागतंयच. एक पोरगा 2 पोरग काय नाही लागतंयच. माझी सवर्णा ताई तर एवढी घाळ आहे कवाच्या ना. तुम्ही लय घाळ्या उशीर केला. लय घाळायचं फोन करून करून वैताग आला मला. लवकर उठली होती. आपण काय आले अकराची गाडी आली इकडे जायला. त्यामुळे आमच्यामुळे घाट झाला का नव्हतं. मग काय तर तुमच्यामुळे जर तुम्ही जिथे जायचे तर तसंच करता. घाळच काम जरा उशिरा असतो. ट्रॅक्टरला भाडं असतं. त्यामुळे ट्रॅक्टर सगळं ट्रॅक्टरला गेला. 8-9 वाजता तयारी केली. तुम्ही काय करत जावा येऊन माझ्याजवळ जावा. त्या दिवशी माझे नियोजन लागतं या. मी ती पाटाच उठवून तुम्हाला आपल्या उरकुची ना माझ्या संग घेऊन जात जाईल. की काय राडा रपाटा उठतोय माझा समजा. चला बाहेर काय करते ती बघू. ती दोघं जण मटण आणलंय दादा पण खाणार कोणच नाही. समजा मोठा घोटाळा झाला. ती दादा खाते तर काय म्हणते रविवार खायचं नाही. ती दादा तर खात नाही. त्या ताई पण खात नाही. त्या मी पण खात नाही. एवढं मोठं बघा प्रेमानं आणलं, शिजवलं, बनवलं, केलं, रेडी झालं. खरपुटीत तर आपल्या कालवणावणी आली. पण काय उपयोगाचं नाही झालं. मलाच जरा वाईट वाटायला चुटू जीव करायला एवढा आपण पौर्णिमापर्यंत तुम्ही बटाटा खावा. तुमच्यासाठी मी बटाटा बनवलंय. मी खाते. मटण लागतंय. मटण सगळ्याच्याच आवडीचं असतं. मटण सगळ्यालाच आवडतं खरं. मला पण थोडंफार आवडतं. पण आपलं जे द्या व्हायचं त्यांना सोडून पण चालत नाही. का चालतंय जे हाय ते जपलं पाहिजे, केलं पाहिजे. केल्याशिवाय काही फायदा नाही. कारण की जिथं आपला देव आहे तिथं आपल्याला कुठं ना कुठं फुलाची पाकळी मिळल्याशिवाय राहत नाही. आणि अनुभव असा आला या ज्यावेळेस मटण खाल्लं त्यावेळेस अक्षरशः
रविवारची बर मग आता बघा 12-13 वर्ष झालं तेव्हापासून अजिबात हात लावला तासच राहिली नाही त्यामुळं तेव्हापासून घट काळीच केलं बाबा सकाळी उठून 2 किलो ना खायचं अहो पण आज आलो उद्याला तर खायचंच नाही ना पौर्णिमेपर्यंत खायचंच नाही वाजून पट बसतंय का मग असं वासच घेतलं असतं सगळ्यांनी मंडळीने जाऊन शिना घरी आणलंच नसतं मंडळीने वासच येतोय की मग काय जायरू तर बघा मला काय माहित रविवार म्हणतो चांगलं मटण खाय दिवस आहे नाही 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 रविवारचं चालत नाही सोमवारचं चालत नाही गुरुवारचं चालत नाही कडक चालत नाही अहो, मग आल्यापासून मनात बसली हा. काय? सगळीच टपली ती. अहो, त्याचं रूपच तेवढं देखणं आहे. त्यामुळं जी येईल त्याला वाटतं हे आपल्या घरी यावं बोलायचं नाही ज्याच्या घरी देवायचं त्याच्या घरी काही लागतं नाही एक नंबर ज्याच्या घरी देवधारा माहित त्याच्या घरी ही फुलार गाई लागते पूर्वीची मन बहिणीनं न गवतार ना काय नसता पण दारात आपल्या जरी शिपडलं तर वाईट शक्ती आपल्या घरी येत नाही पूर्वीची मन आहे आणि माझा तर विश्वास भरपूर आहे फक्त आमच्या दादा तेवढा विश्वास देवांवर नाही ताईचा पण माझा आहे ताईचा पण माझा आहे पण देवांवर जरा ती म्हणते तुम्ही लय वजन टाकता देवांवर एवढं वजन टाकायचं नाही देवांवर वजन टाकायचं नाही पुन्हा त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे चुकीचं कोणाकडे लक्ष द्यायचं असाच एक हे झाला दूध यायच्या टायमिंग आमच्या गावात लय होतं दूध त्या दिवशी लय सवास नव्हत्या मग सगळेजण म्हणायचे आता बेरच सगळ्याच खायचं देवानं जायचं कोणाकोणाच्यात आल्याशिवाय भाग नाही 12च्या पुढं आपलं दूध आलं बहिणीनं ह्यांना सगळ्यांना म्हणत होतं थांबा देवाला पाठ देऊन शिना सगळी आली ती काय करता घरी अडचण असल्यावर अडचणी माहेरला गेल्यावर अडचण कुठे जाते तुमची तिथं 2-2 दिवस माहेरला राहण्यात येते तेव्हा कुठं अडचण जाते शानगान काढायचं असतं राहिलं पाहिजे आपलं शानगान कुणी काढायचं कुणी काढायचं आपलं तुपलं आता म्हैस माझी झाली तुम्हाला दूध काय तुम्हाला पनीर पासून जी माणसं ती देते पण राहो माझी इच्छा होती कसं मुद्द्याचं बोललं नाही आता ठीक आहे आता ठीक आहे बरोबर एक नंबर तुमची लेकरं बाळ मोठी आहे ती हातानं करून खाण्याचं घ्यायची तुमची बरोबर बाळात आमची बारकी चिरकी आहे ती नाही आता आजच्या चालतंय एक नंबर पुण्यावरून आले ते ते बी राहतात त्यांना सुट्टी त्यांना मला कामावरनं काढून टाकतेला ते राहिले ते बी राहतात तिकडला परिसर एकदम मस्त आहे बघा आपल्याकडल्या म्हणजे जसं आपल्याकडे आहे तसंच इकडं मोकळं पटंग नाही पिकं होणार आहे ती पाऊस 1-2 चांगला झाल्यावर पिकं होते ती पण आता चालू तर राहणार सगळीकडे नांगरून टाकले घरात दारात टॉप मध्ये बांधली ती माझ्याच नशिबात कावा आहे कुणाच माझ्या सवरून हाडा काशीगाव भारी वाटतंय टकुरातलं टेन्शन असतं प्रत्येकाच्या बहिणीनं पण ते टेन्शन पण काढून टाकलं पाहिजे प्रत्येकानं नुसते असून काय करायचं त्याला 1-2 आंबा पण पाहिजे खायला बघून काय करायचं तुम्ही सांगा 1-2 आंबा खायला असला उपा तापास आहे लवकर यायचं तेव्हा आम्हाला तुम्हाला बोलवलंच नाही आंबा होतं नव्हती तेव्हा कुठं बोलावं वळकी आशा पडते आणि खरं आशा आमचं नातं समजायचं झालंय का नाही एकामेकाचं सुख दुःख एकामेका संग वाटलं ना अजून प्रेम मोठं होतं म्हणते आणि हा नाही अंधश्रद्धा नाही ही श्रद्धा आहे भक्ती भावना पवित्र मनाने आपण भक्ती करायची
म्हणून तर मग आज मुक्काम करा उद्या जावा ही मुद्द्याचा इथं प्रेम आहे हीच प्रेम आहे बरोबर आहे तुमचं पण तुम्ही जे म्हणताय ते बरोबर ती आहे म्हणा आमचा नवरा दांडकी घेऊन आमच्या मागं लागल दांडकी घेऊन मागं लागल आधी बॅग मध्ये लोणचं बघितल्यावर म्हणतो कुठं चालली लोणचं घेऊन कुठं चालली लोणचं घेऊन कालचं नाही घरी गेल्यावर म्हणत कुठं गेलती बिगर सांगता काय करायचं बहीण मग आलेल्या दिवसाला पाठ देत राहायची चला आता संध्याकाळची जायची तयार करावं लागल ही रावामध्ये ती राहून चालत नाही तुमचं दाजी दांडकी घेऊन लागल मागं माझ्या हा. या म्हणल्यावर आले त्या रुसून जाऊ दे थांबा 4 दिवस त्यांना कळलं येतं त्यांना काय कळत नाही ती जा कधी घालवायला बसलं कवा जाते त्याची वाट बघते